बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। चारचाकी वाहनातून देशी दारूची चोरटी वाहतूक करताना 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी आणि हातभट्टी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार कडक कारवाई सुरू आहे। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिखली तालुक्यात मोठी कारवाई केली आहे। अमळापूरहून मंगरुळ नवघरे चौफुल्लीकडे चारचाकी वाहनातून देशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने नाकेबंदी करून संबंधित वाहन थांबवले। झडती घेतली असता वाहनात देशी दारूचे तब्बल 28 बॉक्स आढळून आले। या प्रकरणात सुरेश जगन्नाथ सवडतकर आणि शुभम विजय भालेराव दोघेही राहणार अमळापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती सुझुकी एस प्रेसो कार आणि दारूसाठा असा एकूण 4,08,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध अमळापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळापूर पोलीस करत आहेत। अवैध दारू विक्री विरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।